मनोज शर्मा आप भी मंच पे आइए। चलो बहुत ही बेहतर मैच रहा। बड़ी बड़ी टीम इस टूर्नामेंट से पहले दूसरे राउंड में बाहर हो चुकी है। मुरबा के बारे में काफी अच्छा कहा, अच्छा परफॉर्मेंस दिया। बॉल आउट से आने के बाद पैराडाइज को उन्होंने पराभूत किया, बेहतरीन काम उन्होंने भी किया है। और यही तो अंडरआर्म की कहानी है, कब कहा कुछ कहा जाए कहा नहीं सकता है। मुबारक जी बिल्कुल गर्वांगित आपके बारे में जो हौसला बुलाया, मैच करने से पहले से लग रहा था कि कोई हमारे साथ है। आप जुड़े और दोस्ती ऐसी बन गई जैसे फेविकॉल का मजबूत जोड़ है। काफी नए नए बच्चे लोग मिले, मजाक मस्ती। बच्चे लोग आगे में जिंदगी में पढ़ाई करो, अच्छे परसेंटेज से करो, जिंदगी आगे बनेगी। पैसा चंद दिन का खेल है, मगर एजुकेशन इज मोस्ट इंपॉर्टेंट थिंग है। हम लोग भी पढ़े लिखे, ग्रेजुएशन करने के बाद ये सब करके चुके हैं। चला पंचायत संघ तुम्ही या एकत्र मोर पिसाराने तुम्ही राहिलात। विकासला संदेश कसा द्यायचा आणि जग्गूला पाठीराखण कसं द्यायचं याही पेक्षा सुंदर सीन एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत। कारण आयुष्यभर ज्यांची आठवण आपल्याला येईल, ज्यांनी टॅप मारले आणि ज्यांनी रॅप केले। विकासचं काम असायचं की दाबून दाबून मारायचं आणि जग्गूचं काम करायचं पाठून पाठून ठोकायचं। बघा किती पद्धतीने काम केलंय। शेवटी दोस्ती असणार आहे, कुठेतरी आठवण येणार। एकत्र जेव्हा एकमेकांसमोर तुम्ही खेळतात तेव्हा वाटतं हाच मुलगा माझ्या वर्गात होता। एखाद्या मुलीला पाहिले ना, अहो ही तर माझ्या वर्गात होती, तशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणार आहे। आणि एका लव बर्ड प्रमाणे तुम्ही राहिलात। त्यांच्याशिवाय तुम्ही जगू शकले नाही आणि तुमच्याशिवाय ते खेळू शकले नाही। कारण लव बर्ड असं पक्षी असते एक। आणि मंगेश आणि जितेशची गोलंदाजी काय बघायला मिळालं। पाण्याचा झरा जसा वाहतो तसा व्हायचा, कुठेतरी टप्पा पडला तिथून स्टंपवर जायचं, तशा पद्धतीने पाणी बघायला मिळालं। सागराला भरती आली कसं बघते, आज अमावास्येची भरती लागली की एखाद्या क्षणी अशी गोलंदाजी करायची, गेलेला सामना जिंकून द्यायचे। अनेक मेमोरीज आहे। आज तुम्हाला वाटत नसेल, पण जेव्हा उद्याची सकाळ होईल ना तेव्हा विचार करतील का आज आपल्यामध्ये हे 4 जण नसतील। घरातली ताई जेव्हा लग्न करून जाते तेव्हा घर कुठेतरी पोखरला जाते। घरातल्या वडिलांचं देहावसन होते तेव्हा असं वाटतं घर कुठेतरी शांत झालंय आणि ते दुःख तुमच्या शहर होईल। पण अनेक आठवणी तुमच्याकडे आहेत की आठवणी तो कप पाहिला की हा कप कोणी जिंकून दिला, तर आम्हाला विकासने जिंकून दिला। हा गोलंदाजावर आम्ही पाहिला कोणी बघून दिला, तर हा गोलंदाजावर जिंकून दिला। अशा अनेक वादनी एकदा जोरदार इन खिलाडी जाते जाते कल की याद रखना कहते ना, मेरे गीत तुझे याद रखना। अशा पद्धतीने अलविदा दिलाय आणि अलविदा कशी दिलाय तो फाइनल मैच जिंकून दिलाय। और टाइटन आपके लिए भी जोरदार तालियां कि इतने बड़ी बड़ी टीमों के साथ 4 हाथ करने के बाद आप फाइनल में आ चुके हैं। चलो शुरुआत करेंगे हम। चला सर्वप्रथम तुम्ही घोषित करा कोण आहे यावेळेचा मॅन ऑफ द मॅच। तर आपण पाहतोय शेवटचे मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी या मॅच मध्ये एकूण 5 गडी बाद केले असा ठरतोय पंचाली टीमचा मंगेश माची मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विकास बॉस आइए मॅन ऑफ द मॅच। जोरदार झाले खेळाडूसाठी, नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाज आणि लेग ब्रेकर म्हणून त्याला पाहिलं जातं असा मंगेश। अभिनंदन मंगेश। यानंतर आपण पाहणार आहोत बेस्ट बॉलर, जरूर या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ज्याने या पूर्ण टीम या सर्व मॅच मध्ये जर पाहिलं तर एकूण 9 विकेट्स काढल्या। टॉपर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। कोण असेल बेस्ट बॉलर? आणि बेस्ट बॉलर आहे नक्कीच जितेश माची ठरतोय बेस्ट बॉलर। आपण पाहतोय ही ट्रॉफी आपण पाहतोय विजय प्रसाद यांच्याकडून। अभिषेक झा जी आइए, अभिषेक झा साहब अभी यहाँ पे। आणि ही ट्रॉफी जी आहे ती आम्हाला विजय प्रसाद झा कडून मिळाला। एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे। एक मिनिट डीजे थांबा, मी तुम्हाला विचारतोय। मला चष्मा पाहायला लागलाय, तुम्हाला चष्मा चेंडू टाकायला लावलाय, आज कसं वाटतंय? हा संघ तुम्ही एवढ्या वर्ष एकत्र परिवार खेळलाय आणि कुठेतरी असोसिएशन नियम वाले
आणि ही ट्रॉफी तुम्हाला भेटलाय, काय म्हणाल या टुर्नामेंटविषयी पहिलं सांगा. हा टुर्नामेंट आहे ना मला खूप चांगला वाटला या वर्षाचा. आणि आता शेवटचं आमचं या एकाच टीममध्ये शेवटची मॅच होती, तर आम्ही फायनल आल्यावर जाम खुशी झालेली आहे. निश्चितच काय म्हणाल, हा संघ जेव्हा तुमच्या अपोजिट खेळायला येईल तेव्हा तुमची भाषा कशी असणार आहे. तुम्ही तुमच्या गावातून तर खेळणार, क्रिकेट सोडणार नाही आहे. शेवटी आपण मरेपर्यंत क्रिकेटसाठी जगतोय, कसं वाटणार. आता पुढच्या 2, 3, 4 तारखेला आपण भेटणार आहोत, तेव्हा हा संघ जर समोर तुम्हाला कसं वाटणार, त्यावेळेस तुम्ही काय करणार. त्यावेळेस आम्ही बघूया मॅचमध्ये कसं होणार ते आम्ही भावाने केलो. राईट, या असायला पाहिजे आणि म्हणूनच तर दोस्ती क्रिकेट हे बघायला मिळतं. वेडन. आणि आता आपण जाणार आहोत एका अशा माणसाकडे ज्याने खूप सुंदर क्षेत्ररक्षण केला और इस टूर्नामेंट में सबसे बेहतर फील्ड, ये टूर्नामेंट मैं कहूंगा कि ये टूर्नामेंट फील्डिंग के बारे में ज़्यादा पहचाने. कितने अच्छे बाउंड्रीज रुकाई है, कहाँ पे डाई लगाया, यहाँ स्क्वायर लेग पे, गली पे, पॉइंट पे, कभी कभी 2 जन ठकरा गए, तीसरे गोल, और कितने विकास के टैप भी पकड़े गए. ये फील्डिंग सबसे रहेगा. और बेस्ट फील्डर का अवार्ड कोई गेस कर सकता है. नहीं, सेटलमेंट के रुपेश है. बेस्ट फील्डिंग सेटलमेंट के रुपेश, उनके वजह से सेटलमेंट टीम आगे बढ़ चुके हैं. और ये मैं प्राइज देने के लिए बुलाऊंगा अभिषेक पांडे जी, आप आइए. अभिषेक पांडे जी, जोरदार तालियां होना चाहिए कि इनके वजह से ये टूर्नामेंट हम अच्छी तरह से कर पाए हैं. इनके वजह से टूर्नामेंट हम अच्छी तरह से कर पाए हैं. निश्चित. बेस्ट बैट्समैन, एनीबॉडी गेसिंग. नहीं, 3-4 बैट्समैन है, अभी बताइए. बेस्ट बैट्समैन अफजल को दे देंगे. चलो, बेस्ट बैट्समैन अफजल. व्हाट अ ब्यूटीफुल बैटिंग. टाइटन 11 के अफजल आइए. बबलू जी, आप ये प्राइज देंगे बेस्ट बैट्समैन. ये अमोल पाटिल की तरफ से ये ट्रॉफी है. बेस्ट बैट्समैन, क्या बल्लेबाजी की है. व्हाट अ ब्यूटीफुल बैटिंग इन टूर्नामेंट. सबके मन जीत लिए. अफजल जी क्या कहना चाहेंगे, आइए यहाँ पे. थोड़ी नर्वस हुई है, ये तो हरना जीत है, ये शुरुआत है आपकी. कैसे लगा ये टूर्नामेंट, ये शुरुआत है. अच्छा लगा, इतने तो बोलिए. अच्छा लगा टूर्नामेंट. ऐसे मोबाइल पे ज्यादा बात करते हैं, कई सारी दुनिया है, बोलने नहीं होते हैं. फोर्थ प्राइज निश्चित बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजेशन भी किया, बहुत अच्छे क्रिकेट भी उन्होंने खेला. और फोर्थ प्राइज टीम है सेटलमेंट टीम, उनके खिलाड़ी आई है. और कैश प्राइज कितना है इनका सेटलमेंट का, 5,000. सेटलमेंट के भाई है, मुबारक खान आइए आप. ये ट्रॉफी सेटलमेंट को आप दिए. आइए सेटलमेंट. मुझे तो लगता है भैया पड़ा प्रीमियर भी हो पाएगी. काफी टीम है आपके पास, हर गांव में प्रीमियर लीग होती है. अगले साल कोशिश करो, ये तो मैच होती रहेंगी, एक आप भैया पड़ा प्रीमियर हो सकते कि काफी 5-6 टीम आपके पास है. ओके, वेल डन. यस, आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 आणि दोस्ती चषक आपण पाहतायत. जर हे चषक पाहिलं तर आनंद प्रसाद यांच्याकडून आलेला आहे. आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावर टीम आहे संघर्ष मुरबे. या संघर्ष मुरबे संघाचे खेळाडू यायचं आहे. मनोज शर्मा यांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. संघर्ष मुरबे संघ रोख रक्कम 5,000 रुपये आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतोय. चला, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय.
रोख रक्कम 25,000 रुपये आणि ट्रॉफी आपण पाहतोय. यस विजय प्रसाद, तदनंतर आनंद पाटील साहेब आणि तदनंतर पाहिलं मुबारक शेख, या तिघांच्या हस्ते, मुबारक खान सॉरी, यांच्या तिघांच्या हस्ते आपण ट्रॉफी इथे मात्र देणार आहोत. रोख रक्कम 25,000 आणि सेकंड प्राइज टीम पाहायला मिळते. रनर अप टीम टायटन. यानंतरचा पारितोषिक आपण पाहणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच पूर्ण टुर्नामेंट मध्ये जबरदस्त कामगिरी केली, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. नक्कीच ज्याच्या बॅट मधून एकूण तब्बल 87 धावा आपल्याला पाहायला मिळाला, असा कोण असेल? नक्कीच टीम पंचाळीकडून येतोय मिस्टर जगदीश माची. हा वितरण करण्यासाठी मी मुबारक खान यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय ही ट्रॉफी जगदीश माची. नक्कीच जगदीश एक मिनिट थांबायचं आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर तुला विकासने चार्ज केलं, कारण विकासने सांगितलं आम्ही तर खेळतोय पण आमचं जग्गू जेव्हा चालेल तेव्हा गाडी पळायला लागेल. आणि गाडी अशी चालवली की पूर्वी 20 वर्षापूर्वी यामा गाडी आली होती, बंद गिरती ती कोणत्या बी गिअर पे खाली क्लच दबाव किक मारो गाडी चालते ती. आणि आज कशा पद्धतीने काय म्हणाल ह्या आजच्या टुर्नामेंटबद्दल ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही? स्पर्धा तर खूप चांगली होती. हे खेळाडू असतात खूप मित्रांनो, आणि समाज म्हटलं की खूप प्रेमळ समाज. जोरदार जग्गूसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. काय फटाके फोडले. जिथे बघायचं की लक्ष्मी बॉम्ब, इथे बघायचं ॲटम बॉम्ब, पाठीमागे जायचं 500ची माळ, पुढे जायचं 10,000ची माळ, म्हणजे माळच माळ फोडत गेला. आणि जोरदार सब टायटन एक बार उनके भी टाळ्या बजाइए. आणि आत्ता आपण जाणार आहोत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, 50,000 रुपये रोख पारितोषिक आणि ही धगधगती ट्रॉफी ह्याचं अनाऊन्स करतील संतोष पाटील जी. नक्कीच एक मोठी ट्रॉफी आणि 50,000 रुपये कॅश प्राइज मी देण्यासाठी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही आपण ट्रॉफी वितरण आणि रोख रक्कम 50,000 रुपये. यंदाचा चॅम्पियन संघ पाहतोय टीम पंचाळी. मोतीलाल शहा आपण पाहतोय, यांना देखील इथे मात्र आपण पाहतायत. जर पाहिलं तर संघाचे पॅकर म्हणून आपण त्यांना प्रोत्साहित करताना पाहिलं.